कोल्हापूरला नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय कोल्हापूरला श्री ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. तिथून तसंच आम्ही महालक्ष्मीचं सुद्धा दर्शन घेणार आहे. तर चला तर ही जर्नी सुरू करूया. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला कोल्हापूरपासून 15 ते 20 किलोमीटर दूर असणाऱ्या वाडी रत्नागिरीला ज्योतिबा यात्रा भरते. यावर्षी यात्रेला काही जाता आलं नाही, त्यामुळे आम्ही आज पाकाळणीच्या दिवशी दर्शनाला निघालेलो आहे. सकाळी 9च्या दरम्यान आम्ही घरातून निघालो आहे आणि आता 2 ते 2.5 तासांचा हा प्रवास आहे. आत्ताच गुरव काकांचा कॉल येऊन गेला की ज्योतिबापाशी खूप गर्दी आहे, तर आधी अंबाबाईचं दर्शन घेऊन या, म्हणजे इथली गर्दी थोडी कमी होईल. आज प्रवासात आई भाऊंबरोबर गप्पा मारत 2 ते 2.5 तासात प्रवास कधी संपला समजलंच नाही आणि आता आम्ही पोहोचलोय कोल्हापूरमध्ये. इथं देवीच्या ओटीचं साहित्य घेतलं. छान असं मार्केट एक्सप्लोर करत आम्ही मंदिराकडे निघालेलो आहे. महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातलं 3.5 शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ. अत्यंत प्राचीन स्वयंभू असं तीर्थक्षेत्र. याची स्थापत्यशैली हेमाडपंथी शैलीतून असून या मंदिराला 5 कळस आहेत. आज वीकेंड असल्यामुळे मंदिराजवळ खूपच गर्दी आहे. आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालोय प्रसाद घेण्यासाठी. महालक्ष्मी मंदिरापासून 100 ते 200 मीटर अंतरावरती महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आहे. या ठिकाणी आम्ही प्रसाद घेतला आणि इथली व्यवस्था खूपच छान होती. दुपारचे 2 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय श्री ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. पौराणिक आख्यायिकेनुसार कोल्हासूर राक्षसाने ऋषीमुनींना त्रास दिला, तेव्हा अंबाबाईने त्याचा वध केला आणि मरताना कोल्हासूराने या शहराला माझंच नाव द्या असं म्हटलं, म्हणून या शहराला कोल्हापूर असं नाव पडलं. तर आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावर पोहोचलेलो आहे आणि लाईन मध्ये आहे आता पार्किंग साठी. हे आहे मंदिराचं मुख्य द्वार आणि इथून पहिल्यांदा आम्ही निघालोय गुरव काकांच्या घरी. तिथे जाऊन त्यांची भेट घेऊया आणि तसंच त्यांच्यासोबत मंदिरात जाऊया. दुपारचे 4 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय दर्शन घ्यायला. आज प्रचंड गर्दी आहे. मुख्य यात्रेला न येऊ शकलेले महाराष्ट्र आणि कर्नाटकातले भाविक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. काही कारणास्तव ज्यांच्या मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर यात्रेला आलेल्या नसतील, त्यामुळे ते भाविक सुद्धा सासनकाठ्या घेऊन आलेले आहेत. गुलाल खोबरं घेऊन, देवाचं साहित्य घेऊन खूप मोठ्या लाईनमधून आत जाऊन देवाचं छान असं दर्शन घेतलं. आज पाकळणी असल्यामुळे खूप सारे भाविक इथं सासनकाठी घेऊन आलेले आहेत. सासनकाठी हे ज्योतिबा देवाच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं. 60 ते 70 फूट उंच आणि 40 ते 50 किलो वजनाच्या या सासनकाठ्या भाविक इथं उत्साहाने नाचवत आहेत. आणि आता आम्ही निघालो यमाई देवीच्या मंदिराकडे. असं म्हणतात की यमाई देवीच्या दर्शनाशिवाय ज्योतिबाची यात्रा पूर्ण होत नाही. त्यामुळे खूप सारे भाविक सासनकाठी घेऊन इथं दर्शनासाठी आलेले आहेत. तर आमचं आता ज्योतिबाचं आणि महालक्ष्मीचं दोन्ही दर्शन झालेले आहेत. यमाईचं पण झालं. यमाईचं पण झालेलं आहे. तर आता घरी जातोय आम्ही. वाजलेत आता 7. आम्हाला घरी पोहोचायला 9 ते 10 वाजतील. चला.